आज बनवूया आषाढी एकादशीसाठी उपवासाचे आप्पे. त्यासाठी आपण तवा घ्यायचा किंवा पॅन घ्यायचं. 1 वाटी घ्यायचे वरीचे तांदूळ, पाव वाटी घ्यायचे साबुदाणे थोडेसे भाजायचे, थंड करायचे आणि वाटून घ्यायचं. वाटलेल्या मिश्रणात दही घालायचे, अर्धी वाटी त्याला पुन्हा वाटायचे आणि पुन्हा हे सगळं मिश्रण काढायचे, पाणी घालायचे. मग हिरवी मिरची आल्याची पेस्ट घालायची, जिरं, त्याचबरोबर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचे भाजलेला. 1 बटाटा घ्यायचे, किसून घालायचे, मीठ आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण मिक्स करायचं आणि बाजूला ठेवायचं. तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊया. इथे खोबरं घ्यायचंय, मिरच्या, त्याचबरोबर जिरं घालायचे, 1 चमचा दही, आलं आणि नंतर घालायचे मीठ. या ठिकाणी कोथिंबीर घालून वाटून घ्यायचे. हवं असल्यास तुम्ही इथे शेंगदाणे घालून सुद्धा चटणी वाटू शकता. हे मिश्रण रेडी झालंय. आप्पे पात्र आपण गॅसवर ठेवायचं आणि त्यात तेल टाकायचं. मिश्रण घालायचं, 2-3 मिनिटं थांबायचे आणि पुन्हा त्याला उलट करायचे. पुन्हा त्याला 2-3 मिनिटं थांबायचं आणि बघा आपले आप्पे अगदी मस्त असे रेडी होतात. खायला अगदी छान लागतात. या उपवासाला नक्की बनवायचे आणि रेसिपी आवडली तर मात्र लाईक करायचे.